तुमचं नाव काय? एका एका नाव सांग. तुम्ही कोणत्या वर्गात आहेत? दुसरीला. नमस्कार मित्रांनो, कोकणीबाई युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चाललोय फिरायला आणि फिरायला कुठे जाणार आहे हे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिल्यानंतर सांगतो. आणि जरा पाऊस तर आला आहे, मग आता फटाफट गाडीत बसतो आणि दाखवतो की आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे. पाऊस तर आला आहे, छत्रीपित्री आम्ही घेतले आहेत, गाडी पण आली आमची. आता बसतो गाडीत आणि जाऊया सीधा फिरायला. गाईज आता चाललोय आम्ही देवदर्शनाला. मस्त आहे की सगळ्यांना बघा, सगळ्यांना आलेले काय बोलतात, सगळ्यांना फोन मध्ये बिझी. डोंगरात जरा सिद्ध्या काय बोलतो, मजा येणार आहे आज. एक नंबर भावा, मजा करू. बोल दुर्रा खाऊन घेऊन पहिला आता नाश्त्याचा विषय करूया कुठेतरी. मित्रांनो, आपण आता मार्केटमध्ये आलो आहे. मार्केटवरून आता इथं नाश्ता बिष्टा करणार आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता शाळेतली पोरं आणि आहेत. आता नमस्कार, माझे नाव रोहित गुरव. तर हे आता आलेले आपल्या जाकादेवीमध्ये. इथे आपली खाली बाजारपेठ आहे जाकादेवीची. इथे आपले कॉलेज आहे तात्यासाहेब फुले माध्यमिक विद्यालय जाकादेवी व बाबाराम परशुराम कदम कनिष्ठ महाविद्यालय. थँक्यू. मित्र, आपण जाकादेवी मंदिराची इथं आलो आहे. आणि जाकादेवी एक मिनिट आपण विचारू यंदा. हां, हे कोणतं मंदिर? जाकादेवी, खालगाव जाकादेवी, खालगाव जाकादेवी. गणपतीपुळा रोड, वायात गणपतीपुळा रोड. बाबा, हे कधीच कोणत्या ह्याच्यातलं मंदिर आहे? मला कोणत्या इसवी सन मधलं मंदिर आहे? आता बनवलंय का जुन्यातलं मंदिर आहे? मध्यम. जुन्यातला गडगाव होता, हां, त्याच्यानंतर आता ते पक्का केलंय काय? थँक्यू, धन्यवाद. कुठून आलं? मी आलो रत्नागिरीवरून. इथं मित्राच्या गावी आलो आम्ही. ते आता हे मंदिर बघितलं, तो मंदिराचं शूट करायला आलेलो आम्ही इकडे नवसाला. एक नंबर आहे. नवसाला आतमध्ये कोणते म्हणजे हे देवी आहे. देवी आहे का? जाऊ आतमध्ये, जाऊ शकतो. जाऊ शकतो ना? दर्शन घेऊन जाऊ. बंद आहे आपण. हां, पुजारी अडचण आहे. ठीक आहे. मित्रांनो, खूप टायमानंतर जुन्या आठवणी जरा ताज्या झाल्या. जिल्हा परिषदची शाळा दिसते, खालागाव नंबर 3. खूप टायमाने अशी जुनी शाळा बघितली, म्हणजे गावातली शाळा तर नाही बघितली आता मी. हां, पण आता मी खूप दिवसांतरी बारक्या मुलांची शाळा बघतोय. जिल्हा परिषद शाळा खालागाव क्रमांक 3. एक मिनिट, तुमचं नाव काय? एका एका नाव सांग. तुम्ही कोणत्या वर्गात आहेत? दुसरीला. दुसरीला. मित्रांनो, आता नाश्ता बिष्टा करून झालेला आहे. आपण आता इथून चाललोय मार्लेश्वर आणि त्याच्या मार्लेश्वर टिकलेश्वर आणि अजून एक स्पॉट आहे, तुम्हाला माहित नाही. मी नंतर थोड्या वेळानंतर विचारून तुम्हाला सांगतो. अजून एक तिसरा एक स्पॉट आहे, अजून 3 स्पॉटला आपण जाणार आहे. तेव्हा नाश्ता झाला? एक नंबर नाश्ता. पण चाय भारी होती. दोन वडापाव आणि 2 वेळा चाय, 2 कप आणि 8 मिरच्या. 8 मिरच्या काय दाबून. तर मी बोलतो जरा सुरत आमच्या गावी येऊन सर्वांची इंटरव्ह्यू घेतोय आमच्या म्हणजे बाजारपेठ मध्ये. त्याला काय माहित नाही तर विचारतोय. पण बरोबर, मला मी एवढं बारक्या पोरांचा वर्ग नाही बघितलं. 150 पोरांचा 150 पोरं आहेत एका वर्गामध्ये. एका वर्गामध्ये 150. हा, 150. सुंदर दिसते, असं की न सांगण्यासारखं. इकडची वास्तू आणि जे स्ट्रक्चर आहे
तुम्ही बघून ह्या व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारचं आहे. आणि एकदम कला, जी कला म्हणतात ना की इतिहासामध्ये जी कला नमूद केली आहे ती कशा प्रकारची दिसते हे समोर आल्यानंतर माहीत पडतं. आणि पुढं काय तुम्हाला सांगू शकत नाही, पण बघण्यासारखं खूप काय आहे. एक बघा इथं तुम्हाला विष्णू रूपाची मूर्ती दिसत असेल, पण मस्त आहे, खूप छान दिसते. खूप सुंदर आहे. पहिले तर आपण गेलं आपल्याला बाप्पाचं दर्शन झालं. आपण बाप्पाचं दर्शन घेऊया पहिलं, नंतर तुम्हाला मी बापूचं मंदिर दाखवतो. मंदिर कसं आहे, कशा प्रकारचं आहे. बाप्पाची मूर्ती जुनी आहे, त्या टायमातली बाप्पाची मूर्ती आहे. इथं विठ्ठल रुक्माई आहे, गणपती बाप्पा आहेत, बाजूला विठोबाचं हे मूर्ती आहे. आणि जुनं काम आहे, पण सुंदर दिसते. खूप भारी काम आहे ह्याच्यातलं. आणि इथं तुम्ही बोर्डवरती बघू शकता की इथं काय काय म्हणजे कशा प्रकारचं आहे, इतिहासामध्ये जे नमूद केले ते इथं सगळं काय. आणि इथं खूप काय माहिती दिली, ती माहिती आपण नंतर बघूच. पण हां, तर बघण्यासारखं खूप काय आहे. इथे बघू शकता पिंड आहे, नंदी पण आहे, पिंड आहे. इथं अजून एक मूर्ती आहे, विष्णूजींचीच मूर्ती आहे. आणि पुढं तुम्हाला दाखवतो. ही नक्षी बघा, ही नक्षी बघू शकता, खूप सुंदर आहे. कसं काय आम्हाला बनवलं असेल तुम्ही विचार करू शकता. आतमधलं काम पूर्ण दगडी काम आहे. आता मी इथं आतमध्ये एवढा थंडावा आहे ना मित्रांनो, काय सांगू शकतो, खूप थंडावा आतमध्ये. नंतर एक देवीची मूर्ती आहे, तुम्हाला दिसत असेल, खूप सुंदर आहे. मग न सांगण्यासारखं आहे, मी तुम्हाला सांगू नाही शकत. आता ह्या टायमाला माझ्या अंगावर कशा प्रकारचा काटा येतो आहे, पण हां खूप सुंदर वाटतं. नक्षीकाम, ही कलसाची डिझाईन खूप सुंदर आहे, मला खूप सुंदर आहे. इथे विठ्ठलाची आपली मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता की ज्यावेळी आम्हाला आक्रमण झालं होतं त्या आक्रमणामध्ये देवाचे हाताचा आणि चेहऱ्याचा हे केलं आहे खूप. पण अजूनपर्यंत मूर्ती तशीच आहे. तर दानपेटी आता पूजा झालेली आहे. आणि आतमध्ये बघू शकता शंभूची प्रतिमा, म्हणजे मूर्ती नाही, पिंड आहे. आतमध्ये अजून एक देवाचं हे आहे, पण आपण आतमध्ये नाही जाऊ शकत, आपण इथे दाखवतो तुम्हाला. पण लय सुंदर, लय सुंदर आहे, खूप सुंदर आहे. लय सुंदर. मंदिराचा बाहेर अगोदर आम्ही परिसर एक नंबर, खूप नीटनेटका परिसर आहे. बघू शकता, मस्त, खूप छान आहे. इथं मित्रांनो, हा तो वाडा आहे जिथं आपल्या देवाला कैद केलेलं, म्हणजे संभाजी महाराजांना जिथं कैद केलेला हाच तोच वाडा. आणि ह्याच वाड्यापासून आपल्या राजांचा तो छल चालू झालेला, तो ह्याच वाड्यापासून. बघू शकता ज्या प्रकारे होता त्याच प्रकारे अजून पण तसाच आहे पडका वाडा. मित्रांनो बघू शकता आतमध्ये कशा प्रकारचा आहे, कारण सगळं पडक्या अवस्थेत आहे. आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता काय दिसते, आपल्या राजांचा ध्वज
कशा प्रकारे तुम्ही बघू शकता आतमध्ये वाडा. ते तुझ्या संभाजी महाराजांची 20 साक्ष आहे की म्हणून इथं महाराजांना काही केलं. त्यामुळे याचा जीर्णोद्धार काही केला नाही. ठीक आहे. कलिकले तो या खोलीतला आहे. इथून संभाजी महाराज इथून रागाच्या रूपात संभाजी महाराज इथून बाहेर आले. इथून बाहेर येऊन त्या तिकडं सैन्य होतं. या साईडला सगळं पाणी पाणी हा समोरच्या समोरच्या साईड side हा उतार होता. हे पूर्ण असं हे असं पूर्ण असं बांधलेलं होतं. हे पूर्ण आता हे नवीन केलेलं आहे. हे नव्हतं इथं कडबंध होता कडेला पूर्ण असा यामध्ये आणि आपल्याला त्या मूवीमध्ये बघायला भेटतोय. पाऊंड्या होत्या या साईडला. खाली सगळं असं पाणी पाणी होतं तळ्यासारखं. इथं कुठेतरी एक हे पण आहे ना छोटस पिंडी सारखं काहीतरी हे पण आहे. ते बोलतोय का? हा हे असं गोल पाऊंड सारखं. तेव्हा ही त्या टायमाचं हे म्हणजे ते मूवीमध्ये दाखवलेलं आणि पुस्तकामध्ये नोंद आहे त्याची. हे पाण्याचं काहीतरी कोंड्यासारखं आहे. पण अजून काय काय वस्तू आहे ज्या म्हणजे आम्ही पुस्तकामध्ये वाचलेत पिक्चरमध्ये बघितलेत. हा दिसली मी तुम्हाला दाखवतो. एक याच्या त्या साईडला तुम्ही 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला तुम्ही म्हणत होते ह्याच्या पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन. ते हेच आहे ते चौतारा म्हणतात त्याला. पण त्या चौतारावरचा जो वरचा भाग होता तो त्या टायमाला त्या ह्याच्यामध्ये जे युद्ध झाले त्या युद्धामध्ये हे वरचा तो जो कडबंडी होता तो तुटलेला आहे. बाजूला तुम्ही कडबंदी बघू शकता. चिराची कडबंदी तशीच आहे. ज्या टायमाला जे युद्ध झालेलं ज्या टायमाला चिराची कडबंदी ती आधी तुटलेली आहे पडक्या अवस्थेत आहे. पण जेवढी काय दिसते तेवढी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कडबंदी तशीच आहे. आणि बघू शकता की आता इथं झाडी बिडे उगवलेत. पण हां जे थोडेफार काय दाखवण्यासारखं ते हेच आहे. आणि तो हा वाडा तर तसाच आहे पडक्या अवस्थेमध्ये. कारण ह्याचा इतिहासांमध्ये नोंद अशी आहे की म्हणजे ह्याच वाड्यामधून राजांचं वाडा आहे. तिथं संभाजी महाराजांना कैद झाली. त्यावेळी हे जे जंगल आहे ह्या पूर्ण चहूबाजूच्या जंगलमधून महाराजांना वेढलं होतं. आणि ह्यात येताना महाराजांना कवी कलश बोलले होते की तुम्ही राजा आम्ही बघतो तुम्ही जावा. जर राजा इथनं सुटले असते तर वाचले असते. इथं जर राजे थांबले त्यामुळे राजे मुघलांच्या तावडीत सापडले. फायनली मित्रांनो आपण टिकलेश्वरला आलोय. आणि इकडून आपली आता दुसऱ्या पॉईंटला जायची तयारी चालू झाली आहे. आपण आता दुसऱ्या पॉईंटला चाललो आहे. वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. वरती काय इथं खालीच एवढं धुकं आहे की पाठचं पुढचं काही दिसत नाही. फक्त रस्ता मधला दिसतोय बाकी काही दिसतच नाही. आणि पाऊस रिमझिम चालू आहे. चांगलं वातावरण झाले. पुढे पण चांगलंच वातावरण राहून दे. आणि जसे अजूनपर्यंत ब्लॉग बरोबर कंटिन्यू राहिला याच्या पुढे पण कंटिन्यू राहा. तुम्हाला अजून खूप काय दाखवायचं आहे. हा दुसरा ब्लॉग आहे पण कंटिन्यू राहा तुम्ही. याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला खूप काय मी दाखवीन. चला मग एन्जॉय करा मित्रांनो. इथून 1,500 पायऱ्या वरती चालत जायचं आहे. आणि आपला पायरीचा प्रवास चालू झाला आहे. आता आपण 1,500 पायऱ्या चढणार आहेत. आणि अजून पण आता खूप उंचावरती आलो आहे तसं पण. आणि बाजूला दंडात एकदम जंगलसारखंच आहे पूर्ण बघू शकता. आणि आपण आता इथून जायचा आपला प्रवास चालू झाला आहे. आपले मित्र पुढे चालले आहेत. आपण जरा ह्याच्या पाठवून चाललो आहे बघू शकता. आणि आपला प्रवास इथून सुंदर प्रकारे चालू झाला आहे. निसर्गाच्या याच्या सान्निध्यामध्ये एक सुंदरसं व्ह्यू बघण्यासाठी आपण एवढा पायऱ्या चढत वरती जातोय. मजा घ्या. आनंदात राहा. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. मस्त वाटतंय. एक ब्लॉगर आहे सूरज. कसं वाटतंय मंग्या? पोरांची मित्रांनो फाशी फुगलेली आहे वर चढायला. इथं पूर्ण छाती फुगत आली आहे. काय सुपर. पण चढतायत कारण की एक सुंदर नजारा बघण्यासाठी 1,500 पायऱ्या चढायच्या आहेत. काहीतरी आनंद भेटण्यासाठी काही ना काहीतरी करायला लागते. इथे यायचं असेल तर उन्हाळ्यात या. दम लागत तर बसायला सुख तरी असतं. पावसाळ्यात तर बसायला भेटत नाही. उलट फाशी असेल.
मग या तुझं म्हणणं काय पावसाला काय होणार पाऊस अरे वरून दिसणार नजर तो पावसातून बघणार देवा ए शेट्टे बाबा खरं सांगतोय आनंद 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 खूप आनंद आहे बाय तुला खरं सांगतो लय भारी लय म्हणजे लय भारी आहे लाचच्या टप्प्यात आलोय शिड्या सगळ्या झाल्या हा आणि इथं मंदिर आहे हा आणि आई माऊलीचं दर्शन घेऊया आपण इथं दर्शन घेतलं आपण आणि मित्रांनो इथं वाटतं एक छोटंसं कुंड पण आहे पाण्याचं कुंड आहे इथं वाटतं जेव्हा पहिली लोक कोण येत असेल त्यांनी बनवलं असेल पण भारी आहे इथं पाण्याचं कुंड आहे नॅचरल कुंड आहे पाण्याचं दगडामध्ये कोरलेलं आहे आणि महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नसेन असं होणार नाही कारण की आतमध्ये महादेवाची पिंडी आहे आणि तिथे नंदी आहे इथं मी ते पोचलेलं आहे आतमध्ये बेडकी नाही बेडकी तर आहेत पण आतमध्ये एक छोटी पिंडी आहे भावा एवढा एवढा घाण धुका आहे ना इथून खालचं काही दिसत नाही आणि समोरचं काही समजत नाही झोपडं बांधून आहे ना भावा खरोखर सांगतो इथं पुढे ते एक काय एक छोटासा रूम बनवलाय तो पण आम्हाला नीट दिसत नाही एवढं धुका आहे आणि हा जण आता आम्ही लाचच्या खरोखर एकदम लाचच्या टप्प्यात आलोय आणि ह्याच्या पुढे काय दिसतच नाहीये आमचा निसर्ग सह्याद्री हॅशटॅग सह्याद्री कसा आहे मग सुंदर आता सगळे घाईला आलेत आणि लाचच्या ह्याच्यामध्ये आलेत कारण की खरं सांगतो मित्रांनो कोणी पावसात या उन्हाला द्यायचा विचार करू नका कारण की उन्हाला झाला ना तर तुम्ही वरती चढूच नाही शकत आणि चालला तर एवढं पाणी लागेल ना आणि त्या पाण्याचे काही हे नाही आहे आणि एकच तिथं कुंड आहे पाण्याचं पण त्याच्यामध्ये पण बिडक्या आहेत येताना आपण आपली पाण्याची बॉटल कॅरी करून या पण हां पावसाला येत असेल तरी पण आपली एक पाण्याची बॉटल आपल्याला कॅरी करून या आम्ही भरपूर मोठी चूक केली की आम्ही आमच्यासोबत ठेवली नाहीये आणि आम्हाला आता पस्तावा होतोय कारण की आम्हाला आता ताण लागले आणि आमच्याकडे आता पाणी नाही आहे येताना सेफ अँड सेक्युअर या हां आम्ही तर आलोय आमच्याकडे गायडन्स म्हणून एक आहे त्याच्यासोबत आलोय आणि त्याने आम्हाला रस्ता बिस्ता तर दाखवला आहे आता त्याला घेऊनच आम्ही चाललोय वरती आणि तो आम्हाला रस्ता पण दाखवतो आणि बघू शकता इथं रस्ता कशा प्रकारे आहे पहिलं धुकं बघा पावसात किती असतं आणि मित्रांनो खरं बोलतो खाली पायाखाली आणि मेनचीच बघून चाला कारण की बुलबुडीत पण आहे आणि प्लस सापापिपांचा पण विषय असतो इथं आता इथं का बंद आहे तर मित्रांनो वरती बघू शकता देऊळ आहे आणि इकडे बघा देवाच्या खाली 2 मिनिटात जास्त नाही मित्रांनो 2 मिनिटात वरती तुम्हाला धुक्यामध्ये मंदिर दिसत असेल हा दिसत असेल आणि एवढं धुकं दाट धुकं आहे की आपल्याला आता खाली पण आपण खूप उंच आलोय हा एकाने शिद्या किती पायऱ्या खूप पायऱ्या होत्या मोजल्या मोजल्या नाहीत चालता चालता डोकं फिरत पायऱ्या कशाला मोजतो इथं लय सांभाळून यायला लागते कारण की थोडं बुलबुलीत आहे आणि लाचचा टप्पा आहे लाचचा टप्पा क्रॉस मंदिर आलं एवढ्याशा त्या बोलतो ना त्या नाजूक क्षणासाठी एवढी पायऱ्या चढून चढून पोरं वरती आलेच आणि आता तो क्षण आलाय आणि बघू शकता की मंदिर आलंय आणि खूप धुकं आहे मित्रांनो वारा तर आहेच पण धुकं पण आहे नशीब देवाची कृपा आहे पाऊस नाही आहे मित्रांनो खरं सांगतो जास्त पाऊस आला तर वरती यायचा विचार करू नका हौसला एक दिवस स्किप करा दुसऱ्या दिवशी या कारण की आपली सेफ्टी आपल्या हातात असते आणि खरं सांगतो मित्रांनो वारा तर आहे आपला स्पॉट आलेला आहे अशा प्रकारे हा आपला स्पॉट आहे आणि हे मंदिर आहे आणि खरं सांगतो मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्हाला काहीच खाली दिसत नसेल मध्ये हिसाबाच्या फार धुकं आहे म्हणून बोलतो सह्याद्रीला समजण्यासाठी सह्याद्रीत यायला लागतं खरोखर आनंद शेवटी पोचलो आनंद न सांगण्यासारखा आहे लय भारी आहे तर थकलोय पण आम्ही सध्या आपण जमीन थकलोय लय थकलोय पण पोचलो आपण फायनली
मित्रांनो एवढ्या पायऱ्या चढून आलो अजून फायनल लुक घ्या, तुम्ही दर्शन घ्या. आणि खरोखर दर्शन आवडलं असं ना, मनापासून दर्शन आवडलंय. कारण की एवढ्या उंचावरती कमी कमी 150 पायऱ्या. 150? तू क्या ब्लॉगर बनेगा रे, क्या ब्लॉगर बनेगा? किती पायऱ्या असतील? 1000 तरी असतील. 1500 पायऱ्या. 1,500 पायऱ्या. 1200. 1 शून्य चुकला माझा. 1200. चल 1200 पायऱ्या आहे कन्फर्म. आयशो बघ ना, चारही साईडनं पूर्ण धोका आहे. 150 बोलतो. माय मिस्टेक. अरे मित्रांनो खरं सांगतो, मला खरं सांगतो आता ह्या पॉईंटमधून तुम्ही बोलू शकतच नाही की खाली काय आहे, कारण ह्याच्या खाली काय दिसतच नाही. नाच खुला, समोरला डोंगर पण दिसत नाही. नाच खुला, नाच खुला. कारण की बघ धुकं पण तसं आहे, वारा तसा आहे, पाऊस तसं आहे. काय करायची ती धुकं तसं आहे, वारा तसा आहे, पाऊस तसा आहे. आमच्या गावात जर कोण इथे गेला ना गेला. आमचे टिकटॉकचे रील तुला बोललो होतो ये आज सुट्टी काढून. अग्री ये. हर हर टिकलेश्वर. अरे आणि तू तरी मोठा हो. इंटरेस्ट नाही. कसं काय भाई, व्ह्यू कसं आहे. आम्ही ही 2 क्लिक आहेत, एवढा खतरनाक ह्या 2 क्लिक जॉईन करणार आहे ना करण्या. पाऊस खूप वाढलाय. आता आपण इथून निघूया, कारण की धुकं तर बघू शकता काय दिसत नाही. पण आता खाली जाताना आपण आता इथून डायरेक्ट खाली उतरणार आहे, कारण की पाऊस लय वाढलाय. आणि पावसाचा वाढल्यामुळे आपण इथं तासवर्षी थांबू नाही शकत, म्हणून आपण इथून निघतोय. चला सगळे आपले मित्र परिवार निघालेत, आपण निघूया इथून, कारण खूप उशीर झालाय. आता इथून आपण खाली उतरतोय. चला मग आता खाली उतरून तुम्हाला बाकीचा अनुभव सांगतो की कसा उतरलं, काय उतरलंय आणि कसं काय ते दाखवतो तुम्हाला. चला पुढे चाललेत सगळ्यांनी, मस्त आनंद घेतलाय. आता इथून आपण पुढे चाललोय. आता इथून खाली उतरतोय. पायऱ्या चांगल्यात मित्रांनो, काय पण बोला, पण फक्त मध्ये एक पॅच आहे, तो थोडा डिफिकल्ट आहे. पण तिथं अजून काय झालं नाही. मला वाटतं पुढं जाऊन काम होईल. पण खूप चांगलं मंदिर आहे, शांत आहे, वातावरण मस्त एकदम. पावसामध्ये फिरण्यासारखं आहे, फिरू शकतो इकडे. आता खाली उतरतो आणि बाकीचं तुम्हाला नंतर सांगतो. मित्रांनो 2 साईडला 2 प्रकारचे हे आहे. रे लावड्या एक धावण्या. मित्रांनो 2 साईडला 2 प्रकारचे. एका साईडला धुकं पूर्ण घनड्यात धुकं पडलंय आणि दुसऱ्या साईडला ऊन पडलंय. या साईडला पूर्ण म्हणजे ढग पूर्ण साईडला झाले, उजेड दिसत असेल. आणि ह्या साईडला पूर्ण काळोख आहे. म्हणजे बोलू शकते 2 साईडला 2 प्रकारचे. आपले दर्शन तर झाले चांगल्या प्रकारे. आता इथून आपण खाली उतरतोय आणि खाली बघू शकता ढग चांगले एकदम घनदाट भरलेले आहेत. आणि आपण आता इथून उतरूया खाली मस्त की, आणि आता इथून जाऊया खाली. आणि खाली गेलं तर गाडी बसू आणि मस्त खाली जाऊ, कारण आता लागले भूक खूप लागली. चला मग दाखवतो बाकीचं नंतर.